हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची. या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 3. 1974 दत्त जयंतीच्या सुमारास स्वामीजी आणि सौ सरलाताई आमच्या घरी आले होते. घरी दुसरं कोणी नव्हतं. त्यावेळी मी त्यांना नमस्कार केल्याबरोबर माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. स्वामीजींनी माझ्या पाठीवर आणि डोक्यावर हात ठेवून म्हटलं, आता चिंता कसली, साधना करीत राहा. पुढे काही दिवसांनी मी स्वामीजींना म्हटलं, तुम्ही त्या दिवशी घरी येऊन गेल्यापासून माझ्यात विलक्षण बदल होतो आहे असं मला वाटतं. स्वामीजी नुसतेच हसले, काही बोलले नाहीत. स्वामीजींच्या मार्गदर्शनानुसार मी साधना करायला लागल्यानंतर ध्यानात काही अडथळे येत असत. प्राणाचा प्रणव करून वर नेत असताना मध्येच कुठेतरी मार्ग अडल्यासारखा होत असे. मी स्वामीजींना दुकानात जाऊन तरी सांगत असे. त्यावेळेला स्वामीजी मला प्रसाद देऊन पाठीवर स्पर्श करून म्हणत, आता सर्व ठीक होईल, ध्यानाला बसत राहा. दुसरे दिवशी लक्षात येई की ती अडचण आता दूर झाली आहे. असं 2-3दा झाल्यावर मी स्वामीजींना म्हटलं, तुम्ही काहीतरी करता आणि ती ध्यानातील अडचण दूर होते. त्यावर स्वामीजी ज्ञानदेवांच्या आणि स्वरूपानंदांच्या प्रतिमेकडे बोट करून म्हणाले, मी नाही, ते इथं बसलेत ना, ते काय ते करतात. ही संतत्वाची खूण आहे. संत कोणतंही कर्तृत्व स्वतःकडे घेत नाहीत. मी माझ्या सद्गुरूंच्या हातातील एक यंत्र आहे असा त्यांचा भाव असतो, नव्हे पक्का बोध असतो. अकर्तृत्व आत्मबोधाच्या सहज स्थितीत ते नित्य आनंदात वावरत असतात. 1974 सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह, स्वामी माधवनाथांचं मार्गदर्शन आणि माझा साधनेचा प्रयत्न यात वर्ष कधी संपलं ते कळलंच नाही. खूप आनंदात काळ गेला. ध्यानात वेगवेगळे अनुभव येत होते. अचानक अशा काही गोष्टी कानावर आल्या आणि मी एकदम सावध झाले. बाहेरच्या जगात काम करत असताना मत्सर, अहंकार या विकारांचा अनुभव मी घेतला होता. परंतु परमार्थाच्या प्रांतात देखील हे विकार साधक म्हणवणाऱ्यांना सोडत नाहीत याचं आश्चर्य वाटलं. मी स्वामीजींना तसं बोलून दाखवल्यावर ते म्हणाले, अहो, परमार्थात तर मत्सर फार असतो. सर्व संतांचा छळ झाला तो या मत्सर अहंकारापोटीच झाला. कुणीतरी तुमचा मत्सर करायला लागलं म्हणजे तुम्ही त्याला खुपायला लागतात. फार चांगली गोष्ट आहे, तुम्ही संत होणार. मी म्हटलं, मला ते काही नको, मला माझी साधना करू दे. मी मोठ्या आशेनं या मार्गात आले, तर इथेही तोच व्याप असू दे. आपण कुणाकडे लक्ष द्यायचं नाही. आपण आपली साधना, स्वामी सांगतात ते काम करत राहायचं. स्वामीजींनी मला समजावलं. त्यानंतरही कमी जास्त प्रमाणात हा त्रास शेवटपर्यंत होत राहिला. आजही होतो, परंतु सद्गुरू कृपेनं त्याला तोंड देण्याचं धैर्य आलं. सहनशक्ती वाढली. जसजसा आतील बोध वाढत जातो तसतसं या सर्व गोष्टींकडे पाहण्याची दृष्टीच बदलते. शिवाय स्वामीजी स्वतः अशा प्रसंगी कसे वागले, बोलले, ते पुढच्या आयुष्यात मला पाहता आलं, अनुभवता आलं. त्यामुळे लक्षात आलं की हा मनुष्य स्वभाव आहे. सामान्य पातळीवर तर हे चालतंच, पण साधकाच्या पातळीवर देखील असंच चालतं. संतत्वाच्या पातळीवर गेल्याखेरीज या विकारातून मुक्तता नाही. म्हणून स्वामीजी म्हणत, आपण साधक राहायचं नाही, संतच व्हायचं. याचा अर्थ या सर्व विकारांच्या पलीकडे जायचं. त्यासाठी
खूप साधना केली पाहिजे. भाऊबीजेच्या आदल्या दिवशी स्वामीजी म्हणाले, उद्या भाऊबीज, तुमचे बंधू कुठे असतात? माझ्या डोळ्यात अश्रू आले. ते पाहून स्वामीजी म्हणाले, मी तुमचा गुरुबंधू नाही का? उद्या इथं दुकानात या ओवाळायला. त्याप्रमाणे भाऊबीजेच्या दिवशी ओवाळणं झाल्यावर म्हणाले, बसा, आज मी एक गोष्ट सांगतो. रामकृष्णांजवळ विवेकानंदांनी हट्ट धरला की मला निर्विकल्प समाधीचा अनुभव पाहिजे. त्यांचा हट्ट पाहून रामकृष्णांनी त्यांना तसा अनुभव दिला आणि म्हटलं, मला वाटलं होतं की तू एक वटवृक्ष होशील आणि तुझ्या छायेत अनेक संसार, श्रांत जीव विश्रांतीला येतील. पण तू स्वतःच्याच आनंदात मग्न राहायला पाहतोयस. तुझं जीवन यासाठी नाही, तू अनेकांना मार्गदर्शन कर. तसंच मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सारख्या ध्यानात रंगून जायला पाहता, हे बरोबर नाही. इतरांना मार्गदर्शन करणं हे तुमचं काम आहे, ते तुम्ही करा. पुढील 2-5 वर्षापासून तुम्ही ते करू शकाल. मला आश्चर्य वाटलं, आनंदही झाला. मला माझ्या जीवनाची दिशा कळली होती. स्वामीजी मला मार्गदर्शन करणार होते. आज इथेच थांबूया. यानंतरचा 4था भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.